नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहता अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल, थोडाफार आयडिया आलीच असेल आणि काही लोकांना माहीतसुद्धा असेल की आपण बीबी इव्हेंट्स म्हणून काही इव्हेंट्स करतो। इव्हेंट्स म्हणजे बलून डेकोरेशन, मग त्यामध्ये बड्डे सेलिब्रेशन असो किंवा कोणाचं बारसं असो किंवा कोणत्याही गोष्टी, म्हणजे त्याचं अरेंजमेंट मॅनेजमेंट सगळं आपण करतो। सो आज आपण आलो आहोत भोईर हॉटेलला, जिथे आज आहे एका सरांची रिटायरमेंट आणि त्या रिटायरमेंटमध्ये आपण ऑल ओव्हर पहिल्यांदा कार्यक्रम घेतला आहे। म्हणजे आपण बोलू शकतो बलून डेकोरेशनपासून अँकरिंगपासून सगळ्या गोष्टी। सो हा ब्लॉग दाखवण्याचा, हा ब्लॉग शूट करण्याचा मोठो एकच आहे की एखादा इव्हेंट टॉप टू बॉटम कसा होतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील। सो चला, विदाउट एनी वेस्टिंग टाईम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। तर आपण बघू शकतो या बाजूला सगळं आपण सामान आणून ठेवलं आहे, बलून डेकोरेशन सामान। इतक्या वर्षाचं जे सामान आपलं थोडं राहिलं ते जमा केलं आहे। हा बॅनर आहे आणि या बॅनर, एक मिनट आहे, हा बॅनर आहे आणि या बॅनरचा आपल्याला बॅकड्रॉप बनवायचा आहे। इथे प्रोजेक्टर आहे, विचार करतोय काही प्रोजेक्ट करण्याचा आयडिया सगळ्या ह्याच्या पेनड्राईव्हमध्ये ठेवलेल्या आहेत। बघू कसं काय करता येईल। आणि हा साईजर आहे मित्रांनो, प्रत्येक बलून सेम साईजचा व्हावा यासाठी आम्ही गोल कट केलेला आहे। यातनं आम्ही बलून टाकणार आणि साईज करणार। दोन अजून रथी आणि महारथी आलेले आहेत। काकांचे सर्प तिकीट आणलेत का तुम्ही? जर ते सर्प तिकीट हरवले असते काकाने उलटं लटकवलं असतं मला। सरांना दाखव तर, अच्छा ते नाही दाखवायचं। तर चला, ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या इव्हेंटला सुद्धा सुरुवात झाली। पाठी लावलं तर ते हे होईल रे, पाठी नको राहू दे। थोडा तो प्रोफाईल दे, याला सेंटरला घे, आता याला सेंटरला घे, सोफ्याला सोड, त्याला सोड, याला सेंटरला घे, बस ठेव, बस ठेव, सोड। मित्रांनो, हे सर्टिफिकेट आहेत जे प्रमोद सरांना मिळालेले आहेत। आपण इथे ते सेटअप पण केलेलं आहे बऱ्यापैकी। हा डेकोरेशन झालेला आहे, बाहेर एंट्री केलेली होती, बलूनची एंट्री बाहेर केलेली आहे। इथे गणपती बाप्पाला विराजमान केलेला आहे, सोफा सेट। ॲक्च्युली मित्रांनो, खूप मनापासून सॉरी या गोष्टीसाठी। खूप कमी वेळ होता आमच्याकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी। तर काही गोष्टी अशा असतात ज्या ऐन मौक्यावरती म्हणू शकतो समोर येतात, आपल्या समोर येतात। सो त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप वेळ लागतो। पण हां, माझ्या हातामध्ये स्क्रिप्ट आहे, आपल्याला अँकरिंग करायचं आहे, म्हणून मी तयार होऊन आलेलो आहे। खूप नर्वस आहे, नर्वस माहीत नाही का आहे। स्टेज कॉन्फिडन्स आहे, स्टेज डेअरिंग आहे, बोलायची डेअरिंग आहे सगळ्यांसमोर। पण हे पाठांतर करून ते बोलणं, हे मला जरा कळत नाही। म्हणजे तुम्ही मला असंच नुसतं सांगा बोलायला, बडबडायला मी बडबडू शकतो, पण हे पाठांतर करून बोलणं मेरे बस की बात नाही आहे बाय। आणि तो रिदम सुटलाय माझा। सो आता भीती तर वाटते, पण बघूया कसं काय होतंय। आकाश म्हात्रे तुमचा दोस्त आहे। आजच्या या कार्यक्रमाचा तुमचा होस्ट, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच करतो। तर मी आजच्या प्रमुख अतिथींना विनंती करतो
की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आपण पूजन करून घेऊया आणि या कार्यक्रमाची सुरुवात करावी. असं बघायला गेलो मित्रांनो तर आज एक नवीन पर्व, एक नवीन अध्याय, एक नवीन आयुष्य सुरू होतोय आणि या एका नवीन इनिंगमध्ये गणपती बाप्पाची साथ, गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम आपल्यासोबत या नवीन इनिंगमध्ये त्यांच्यासोबत असावा हीच आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे आपण मागणं करू की हे नवीन पर्व खूप आनंदात, उत्साहात, सुख समृद्धीमध्ये पूर्ण हो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. उत्साहात खूप उत्साहात थोडं क्रॉस प्रवास आपला दिवस, आजचा जो दिवस आहे तो उद्या कदाचित नसेल, कारण उद्यापासून तुमची वेगळी इनिंग सुरू होणार. आजच्या दिवसाचा बद्दल तुम्हाला काय वाटतं? इतके वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्या ऑफिसला उद्यापासून नाही जायला भेटणार, सगळे दुःख आहे. प्लस आपले सवंगडे मित्र अपेक्षा पण आपण मिस करणार नक्कीमुळे थोडा वाईट वाटतं. 36 इयर्स सर्व्हिस झाली तिथे, भरपूर आपलेपणा जाणवला तिथे आणि भरपूर सुखदुःखामध्ये सामील झालं आहे. त्याच्यामुळे थोडं वाईट वाटतं, पण ठीक आहे. रिटायरमेंट झालं ही पण खुशी आहे. नवीन इनिंगची सरांना खूप आनंद. नवीन इनिंगचं ते मित्राबरोबर फोडकरपणा किंवा ते कामावरती एक अशी जागा जिथे कामावरचं काम थोडं बाजूला ठेवून मित्रांसोबत बसून मांडलेल्या त्या गप्पा, या गोष्टी तुम्हाला कुठे ना कुठे कधी ना कधी नक्कीच आठवतील. तर त्याबद्दलचे थोडंसं एक किस्सा सांगाल का? तर भरपूर गोष्टी करणार आहोत. असे मित्र माझे जे सर्व्हिसमध्ये होते ते अजूनही आम्ही रोज गार्डनमध्ये भेटतोच, मस्ती करतोच, आमची चालू असते. पण जे ऑफिसचे जे पार्टी वगैरे आतमध्ये जे असायची ते थोडे मिस करणार आहे. आणि जे स्पोर्ट्स वगैरे असायचे ऑफिसचे ते या सगळ्या गोष्टी मिस करणार. मनोगत तुम्ही व्यक्त करा की आता त्यांची एक वेगळी इनिंग सुरू होणार आहे. उद्या त्यांना सकाळी उठून चहा करून द्यायची गरज नाही, ते त्यांच्या वेळेत आरामात उठतील, आरामात वेळ डबा करण्याची काही नाही. त्याबद्दल थोडं सांगा. जवळ त्यांच्याबद्दल मी काय सांगू, चांगलं थोडं कमीच आहे. आणि खरी गोष्ट म्हणजे मी नाही त्याला सांभाळलं, त्यांनी मला सांभाळलं. वा वा वा. नक्कीच. मी बरेचसे तुमचे फोटो पाहिले. सरांनी बरेचसे फोटो आम्हाला शेअर केले. पिकनिक असो, पार्टी असो, हे कंटिन्यू चालूच आहे. तर हे मजेशीर जे आयुष्य आहे ते जगण्यामागचं, मजेशीर आयुष्य जगण्यामागचं सरांचं काय दृष्टिकोन आणि सर कसे ते आयुष्य जगतात त्याबद्दल थोडं सांगा. नेहमी जगतात तसं आयुष्य, छान आयुष्य जगतात. किती दुःख असते, पिकनिक मध्ये झालेली मजा, पार्टी मध्ये झालेली मजा, नेहमी स्माइल, कोणतीही परिस्थिती करत असते नेहमी स्माइल. पॉझिटिव्ह थिंकिंग हे मेन. प्रेम, कर्तव्य, माया सगळं केलं. काही अशी लोक आहेत जी त्यांच्याबरोबर कंटिन्यू त्यांच्या सोबत असायची. मला फक्त सांगा की त्यांच्या कामावरची कोण कोण लोक आहेत? हात वरती करा. कामावरची लोक. येस, इथे मित्र बरोबर खूप बसलेले आहे. आता मी तुमच्याकडे येतो. लाजायचं नाही, काही नाही. आपण नॉर्मल कसं होतो तशा गप्पा मारणार आहोत. कामावरती एक त्यांची खोडकर अशी कोणती गोष्ट होती जी तुम्हाला आठवते? कोण सांगा? एक खोडकर अशी गोष्ट तुम्ही सांगा. त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं
तर एक आमचं युनियनचं इलेक्शन असतं, इलेक्शन, ते इलेक्शन ऑफिस म्हणून फेमस होते आमचे. अच्छा. इलेक्शन ऑफिसर म्हणून खास फेमस होते आणि सर्वांना मदत करणं, त्यांचा स्वभाव त्यांचा प्रेमळ स्वभाव आहे. आणि त्यांनी वहिनींना फार सांभाळलं, वहिनींना एवढं सांभाळलं की त्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याची कॅपॅसिटी त्या माणसामध्ये आहे. आणि खरोखर सुंदर, आम्हाला पण फार पर्सनली फार मदत केली त्या माणसाने. आणि खरोखर त्यांना या शेवटच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो. आणि प्लस वहिनींना पण शुभेच्छा. मी काय म्हणतो, त्यांच्या स्वभावातली सगळ्यात छान गोष्ट म्हणजे त्यांच्यात टॅलेंट भरपूर आहेत, पण ते म्हणजे करू शकतात सर्व, पण सध्या त्यांनी एन्जॉय केला पाहिजे, मित्रांना टाइम दिला पाहिजे, जे ते नाही देऊ शकत, नेहमी कामाच्या आणि या व्यापात देऊ शकत नाही, तर त्यांनी आता एन्जॉय केलं पाहिजे. तुम्ही वेळ दिला पाहिजे. क्रिकेटची T20 टीम, ही क्रिकेटची T20 टीम आणि हे टेस्ट प्लेयर आहे. तुमची उपस्थिति जी है खूब महत्वपूर्ण है. आपकी जो यहाँ प्रेजेंस है वो बहुत इम्पोर्टेंट था, क्योंकि आज उनकी सेकेंड इनिंग शुरू हो रही है और सेकेंड इनिंग में आपका यहाँ आना बहुत बड़ी बात है. इनके बारे में आपको पूछना था कि इनका नेचर कैसा है, ऑफिस में इनका प्रेजेंस और ये सब चीज़ के बारे में. एक्चुअली मुनीर साहब जो है ना, इनका जो नेचर रहा है बहुत पॉजिटिव रहे हैं. और दूसरी चीज़ है कि हम लोग बाहर से जॉब के लिए, हम तो 3-3 साल के लिए यहाँ पर बाउंड रहते हैं, साथ तो परमानेंट रहते हैं. बहुत हेल्पिंग नेचर रहा है और सभी की हेल्प करते हैं. ही इज ए वेरी गुड सोशल वर्कर. और कोई किसी भी तकलीफ में रहा, साहब भले तकलीफ में रहे, साथ ही फैमिली का भी प्रॉब्लम रहा हो, तो ये बहुत अच्छे तरीके से अपनाना, बहुत अच्छे तरीके से लोगों के दुख सुख में किसी भी तरीके के रहना, स्पेशली दुख में जब आदमी काम आए तो वही आदमी काम का होता. इथे आहेत ना सगळेजण जेवायला गेलेत आणि हे प्रॅक्टिस करतायत संगीत खुर्ची कशी खेळायची, कारण ह्यांना जिंकायचं आहे. तुम्ही जिंकणार नक्की, तुमचं जिंकणार. हे सगळे म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, कोण तिथे बसलेलं नाही, सगळे जेवायला गेलेले आहेत आणि ह्या दोघीजणी फक्त प्रॅक्टिस करतायत की संगीत खुर्चीत डाव कसा करायचा. संगीत खुर्चीमध्ये किसी को भी धक्का मारना नहीं है यहाँ पे. ओके, सोफिस्टिकेटेड खेलेंगे हम लोग, एकदम शांततेत आणि न धक्काबुक्की करता. कारण जर तुम्ही ढकललं आणि कोण पडलं तर काका मला धरतील. हां, एक नंबरला पैठणी, 2 नंबरला ड्रेस. एक मिनिट. हा, बक्षीस आला, बक्षीस. हे आता म्हणतात मित्र, जवळपास 12 ते 1300 रुपये वाचवले. पटकन लगेच झटकन 12 ते 1300 रुपये वाचवले. संध्याकाळी पार्टी नक्की केली तर आता त्याला द्यायला लागेल पैठणीचे पैसे. साडी घेतली जाणार आहे, आता त्याला द्यायला लागतील पैठणीचे पैसे. पैठणी तुमच्या घरपोच येणार, त्याची काळजी तुम्ही घेऊ नका. एवढ्या वेळ हा कार्यक्रम तयार चालू होण्याच्या आधीपर्यंत यांना असं म्हणत होतं की आपल्या दोघांची एकच टीम आहे आणि आपण या सगळ्यांच्या पूर्वी बोलायचे. पण जेव्हा यांना कळलं की गंगाधरी शक्तिमान आहे, की तुमचा तुम्हाला फुगा फोडायचा आहे, तेव्हा कळलं तुम्हाला आमचाच फुगा फोडायचा आहे. हो बाबू, तुम्हाला तुमचाच एकमेकांचा फुगा फोडायचा. फुगा कसा फोडायचा तुम्हाला सांगतो. हाँ, मैं हिंदी में बता दूंगा. मैं बता रहा हूँ कि बलून, आपके पैर में जो बलून है ना, आपको खुद का बलून बचाना है. तुम्हाला तुमचा बलून वाचवायचा आहे
तुम्हाला तुमचा बलून वाजवायचा है, आपका खुद का बलून बजाना है और दूसरे का बलून फोड़ना है। सर्व कार्य पूर्ण, आता विश्रांती घेण्याची वेळ आली। सर्व कार्य पूर्ण, आता विश्रांती घेण्याची वेळ आली। कष्टाचे दिवस सरले, आता आठवणीत राहण्याची वेळ आली। अनेक वर्ष गेलो मी या कार्यालयाच्या दारी, अनेक वर्ष गेलो मी या कार्यालयाच्या दारी, पण आज कार्यालयाचा निरोप घेतो आहे एक उंच भरारी। कार्यालयाच्या आठवणीत जगण्याचा प्रयत्न मी करत राहीन, कार्यालयाच्या आठवणीत जगण्याचा प्रयत्न मी करत राहीन। माझ्या बरोबर माझ्या मित्रांची साथ आहे, यातच मन रमवत राहील। मोडून पडले काम, परंतु संपला नाही आयुष्याचा बाणा। मोडून पडले काम, परंतु संपला नाही आयुष्याचा बाणा। जसे कुसुमाग्रज म्हणतात, पाठीवरती हात ठेवून नुसतेच लढवणा। धन्यवाद। सरांच्या चेहऱ्यावर हे हास्य कायम असेच राहो, आनंदाची उधळण होत राहो, ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आणि मी आकाश मात्रे तुमच्या सगळ्यांची रजा घेतो। मॅडम इव्हेंट बद्दल कोण सांगणार? आमचा इव्हेंट कसा झाला त्याबद्दल थोडंसं सांगा। एकदम छान, अँकरिंग कशी वाटली? प्रेरणादायक होता। अँकरिंग कशी वाटली? मस्त, एकदम फुल एन्जॉय केलं। एन्जॉय केलं ना, तेच महत्वाचं होतं। कसं वाटलं सगळ्यांना? एक वर्डमध्ये सांगायचं झालं आता एंटरटेनमेंट फुल बस हेच ऐकायचं होतं। थँक्यू सो मच मॅडम, कसं वाटलं जरा? खूप छान वाटलं हां. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं। मेन म्हणजे कसा वाटला जरा सांगा की आपलं कसं होतं? नाही छान होता प्रोग्राम आणि छान अँकरिंग केलं आणि छान डेकोरेशन केलं। थँक्यू सो मच। तुम्ही खुश झालात ना? एकदम खुश। येस। सो मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली। व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशा छान अशा व्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।